काँग्रेस करणार नाहीत. काँग्रेसच्या मागे आम्ही भरपूर दिवस होतो. बर. पण त्यांच्यापासून आमच्या गावचा कुठलाही विकास झाला नाही. आमदार होते यापूर्वी व त्यांच्या काळात काही काम गावामध्ये झाली गेले नाहीत साहेब. 200 लिटर पॅट्स माझी संपून गेले काम मागणी करू करू, तरी त्यांनी कामं दिली नाहीत. आता या ठिकाणी निवडणुका होत आहेत, तर प्रत्येक पक्षाचा उमेदवार येतोय. येतो. तर सध्या आपल्या गावामध्ये कुठल्या पक्षाने कामं केलेली आहेत, कुठल्या पक्षाकडून तुमच्या अपेक्षा आहेत? आपल्या गावामध्ये काम केलेले ते मुंडे साहेबांचं हे गाव आहे रेणापूर तालुका, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे रेणापूर हे मुंडे साहेबांनी आपल्या रमेश आप्पांनी काम केलेली इथं. बर. रस्त्याचे काम केलेत, पुन्हा शेतातले काम केलेत, पुन्हा रोडचे काम केलेत, पाण्याच्या सुखसुविधा दिल्यात. बर. आणि गावात मंदिराचे काम त्यांनीच आपानीच फंड दिलेत, लाखावर फंड दिले आपानी. बर. आणि आपाच्याच माग हे सगळं सर्व गाव आहे. बर. आणि आपा जेवढे करतील तेवढे दुसरा हे करणार नाही. बर. काँग्रेस करणार नाही. काँग्रेसच्या मागे आम्ही भरपूर दिवस होतो. बर. पण त्यांच्यापासून आमच्या गावचा कुठलाही विकास झालेला नाही. बर. आपानी खूप विकास केला आमच्या गावचा, आणि आता पण आपाच्याच मागे सगळे राहणार. बर. आणि रमेश आप्पांनी काम केला म्हणतात. त्याच्या आधी धीरज भैया जे आहेत ते आमदार होते, हो. त्यांच्याही काळात काही कामं झाली असतील ना? नाही झाली काम. करतो म्हणायचे पण तेवढे काम कुठलीच केलेली नाही त्यांनी. हा, करतो म्हणत होते पण केली नाही. रमेश आप्पांनी काय कामं केली ते एकंदरीत सांग. हा, रमेश आप्पांनी काम केले. गाव शिवाय काय कामं केली? गाव शिवारातले आपल्या शेतीतले रस्ते केले. बर. पुन्हा गावातले रस्ते केले. बर. रोडचा रस्ता आणला. बर. पुन्हा नंतर गावातल्या मंदिराचे फंड देऊन काम करून घेतले. मंदिराचे प्रत्येक देवाचे मंदिराचे काम त्यांनी केले. बर. आणि आता पण त्यांच्याच माग तेच करायला लागले. तर लाखावर आम्हाला फंड फिंड सगळं काय जे करतील ते आपा करतील आमच्या गावची. मग जनतेचा कौल कुणाकडे असणार आहे उमेदवाराचा? आपाकडे. उमेदवार तुमचा आता उमेदवार आहे जिल्हा परिषदेचे आप्पा उमेदवार नाहीत. तर जिल्हा परिषदेचे जे कोणी उमेदवार आहेत हो, तर तुमचा कौल कुणाकडे आहे? त्यांच्याकडेच आहे विषय ना. विषय हो. लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळतील का हा, तुम्हाला? लाडक्या बहिणीचे प्रत्येक महिन्याला पैसे मिळतात. पुन्हा सणावाराला पैसे मिळतात. 60 वर्षाच्या महिलांचे पैसे मिळतात. बर. हो. त्याचा उपयोग काय? उपयोग म्हणजे स्वतःच्या जीवनाला घरात राशन आणायचं, काही लेकरं बाळाला आणायचं, सणावाराला काही आपल्या स्वतःला आणायचं. बर. बर. तर त्याच्यामुळे सगळंच. चल, ठीक आहे. मग सध्या गावात वातावरण कुणाचं आहे, कोण्या पक्षाचं? बीजेपी. बीजेपीचं कशामुळे बीजेपीचं? पहिल्यापासूनच गावच बीजेपीचं आहे आमचं. हो, पण काय कारण असतील ना बीजेपी कडे जाण्याची? भरपूर कामं केलेत ना आमचे. काही एकंदरीत कामं सांगा. काय घरकुलाचे कामं केलेत, शेतातले विहिरीचे कामं केलेत, रस्त्याचे कामं केलेत, अजून चालूच आहेत. मंदिराचे कामं केलेत. भरपूर कामं केलेत. काँग्रेसची 60 वर्ष सत्ता होती, त्यांनीही काही कामं केली असतील ना? काँग्रेसच्या काळात काहीच झालं नाही बघा. काही त्यांचे कामं असतील ना काहीतरी? कामं केलीच नाहीत त्यांनी तर. काहीच कामं केली नाहीत. त्यांचे काही उमेदवार येत असतील किंवा त्यांचा प्रतिनिधी येत नाही, असेल, आले किंवा असतील आमदार येत असतील. करतो म्हणायचे आणि करायचे नाहीत. बर. आश्वासन द्यायचे नुसते. भाजपचे काही ठोस कामं सांगा की काय त्यांच्या काळात झाले? भाजपच्या काळात घरकुल योजना झाली. शेतातील विहिरीचे कामं झाले. रस्त्याचे कामं झाले. शेत रस्त्याचे कामं झाले. भरपूर कामं झाले. भरपूर विकास झालाय. विहिरी सगळ्यालाच दिल्या आता. जवळपास जितक्या कुणाला पाहिजे त्यांना लागेल त्याला विहीर दिलेली आहे. गायगोट्या दिले आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर गावामध्ये काम झाले. मी काँग्रेसमध्येच होतो, पण तिथं काय भेदभाव झाला सगळा, आणि तिथं आमचे काम झाले नाहीत. त्याच्यामुळे आम्ही सोडून दिलं त्याच वेळेस. कामं झाली नाहीत म्हणून आम्ही आपाच्यावर विश्वास ठेवून आणि नानावर शर्यतीताई भिशे आणि शरद दरेकर यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्यासाठी मदत करणार आहोत, जी काय होईल ती. समजा काँग्रेस भाजपच्या काळात कामं झालीत म्हणून सांगताय, काँग्रेसच्या काळातल्या काही कामं झालीच असतील ना? तुम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होताय म्हणता, त्यावेळेस मग धीरज देशमुख आमदार होते यापूर्वी, त्यांच्या काळात काही कामं गावामध्ये झाली गेले नाहीत साहेब. 200 लिटर पॅट्स माझी संपून गेले काम मागणी करू करू, तरी त्यांनी कामं दिली नाहीत. कुठल्याही प्रकारचं काम झालं? कुठल्याच कामाचं. साधं इथं डीसीसी बँकेमध्ये माझ्या आईचं पेन्शन होतं साहेब. पेन्शनचा आणि कर्जाचा काही संबंध नव्हता. मी साहेबांशी सुद्धा संपर्क, चेअरमन साहेबांशी संपर्क साधला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही की मदत कराकडे. कर्जाचा आणि पेन्शनचा काही संबंध असतो का? काहीच नसतो साहेब. तरी त्यांनी आमच्या आईची पेन्शन 2 महिने अडवली होती. आणि सत्य घटना आहे, खोटी नाही साहेब. आणि बरेच काही सांगण्यासारखं आहे माझ्याकडे, पण वेळ येईल त्यावेळेस मी कळवीन तुम्हाला काय सगळं.
आता ही निवडणूक रमेश आप्पा हा. आणि धीरज देशमुख हा. यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. हो तर ह्या दोघांमध्ये दोघांच्या कामाच्या तुलनेमध्ये धीरज देशमुख आपल्याकडे किती वेळेस आलेत आणि रमेश आप्पा किती वेळेस आलेत? रमेश आप्पा इथं गावात 2-4 वेळेस येऊन गेलेत साहेब. धीरज बाया कधीच आली नाही दौंडगाव मध्ये, कवाच नाही आले.